मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या आणि ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार असून उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे। नवीन नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून महिन्यात ई-केवायसी आणि हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट ही जमा करावे लागणार आहे। यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात पाठवले जातील। त्याचबरोबर राज्यातील तब्बल 6.5 लाख लाभार्थी हे नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेत असल्याचं निदर्शनास आल्याने नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 1000 रुपये मिळतात। त्यामुळे आता संबंधित लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचे केवळ 500 रुपये देण्यात येणार आहे। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।